गुड मॉर्निंग सगळ्यांना अँड वेलकम बॅक टू अवर चॅनल अधूनमधून. आजच्या दिवसाची सुरुवातच एकदम मस्त होती. सकाळपासूनच एकदम फ्रेश वातावरण होतं आणि ह्या विकेंडला कुठेच बाहेर जाण्याचा काहीच प्लॅन नव्हता, कारण की ह्यांना सुट्टी. पण वातावरण एवढं भारी होतं ना की म्हटलं चला 2-3 तासात जेवढा आपल्याजवळ टाईम आहे तेवढ्या तासात आपण फिरून परत रिटर्न येऊयात. तर मग असं जवळचं ठिकाण कोणतं का जिथे जाऊन आपण 1-2 तास फिरू पण शकतो आणि टायमापर्यंत आपण परत मागे पण येऊ शकतो. तर आम्ही ठरवलं की आपल्याच जवळचं साईबन तिथे जाऊयात. तर आम्ही सर्वांनी आवरलं आणि निघालो साईबनला जायला. पर्यंत लायला यायचं ते जाऊ दे आता जवळ 10-15 मिनिटात तर आम्हाला जिथं जायचंय तिथे आम्ही पोहोचलो. ते म्हणजे साईबन. काय म्हटलं पाठी आता समज पर्यटन केंद्र मध्ये माणूस हाय माणसाचा पुढे ते काय ते पुढे ते दिसला येते ना तू तर आली. आम्हाला दुपारनंतर वेळ नव्हता म्हणून आम्ही सकाळी आलो. तरी आम्ही तिथं 10:30ला गेलो असेल, 10:30 पावणे 11. तर तोपर्यंत तिथं कोणीच आलेलं नव्हतं. फक्त आम्ही जे 4 माणसं गेलो होतो तेवढ्यांनीच तिथं एंट्री केली आणि जे आतले जे माणसं होते 2-3 तेवढेच तिथं होते, बाकी कोणीच नाही. ते पाहून असं वाटलं अरे बापरे खूपच लवकर आपण आलोय. मग काय थोड्या वेळ टाईमपास केला, 5-10 मिनटं. ते काका त्याला बोलवायला गेलते त्या दुसऱ्या माणसाला. तोपर्यंत मग तिथं उभं राहिलो. कृष्णासोबत असल्यावर बोर व्हायचा अजिबात कोणाला चान्स नाही. त्यांच्या वेगवेगळ्या हालचाली पाहूनच आम्हाला तेवढा ते काका येऊपर्यंत थोडा टाईमपास झाला आणि मग ते काका तोपर्यंत आलीच. जर तुम्ही सायबनला जात असाल ना तर जाताना कॅश न्यायला विसरू नका, कारण की हे जरा डोंगराळ भागात येतं आणि तिथे फोनपे गुगल पेला थोडा नेटवर्क इश्यूज आहेत. त्याच्यामुळं जर कॅश नेली तर सोयीस्कर पडेल. ईच पर्सन 150 रुपीज असे त्यांची एंट्री पास होते आणि 4 व्हीलर 2 व्हीलर काय असेल तुमच्याकडे त्याची पार्किंग फी. आम्ही जेव्हा हे पास फाडले तेव्हा मनात विचार आला की आपण एवढे पैसे तर खर्च केलेत, पण काय माहिती आत गेल्यावर तेवढं भारी असेल का. तर पाहूयात आता आतमधून आल्यावर जाताना जो फीडबॅक असेल तो 150 रुपये ईच पर्सन देण्याजोगता होता की नाही ते नक्कीच आता पुढे गेल्यावरच पाहूयात. एंट्री केल्यावर असं एकदम नॅचरल गोष्टी पाहायला मिळत होत्या. सगळे झाडं, एकदम स्वच्छ परिसर आणि हा ट्रॅक्टर बघायचं नाव किती गमतीशीर दिलं आहे, पुष्पक विमान. आणि हे कृष्णा एकदम फ्लोमध्ये त्याच्यावर बसायला चाललेत, पण खाली कुत्रं पाहून त्यांनी आपलं स्पीड स्लो केलं आणि थांबून घेतलं. पण नंतर शेवटी मामाच्या मदतीने ते गेले आणि त्यांनी थोडा अनुभव घेतलाच. एंट्री केल्या साईबाबांचं छोटंसं मंदिर आहे. आम्ही सगळ्यांनी तिथे दर्शन घेतलं आणि आमच्या सफारीला स्टार्ट केलं. कोण नको म्हटलं. पहिले आम्ही गेलो ते नक्षत्रवन आणि पेट्स लव तिथूनच स्टार्ट होतं. तर तिथं एक हत्तीचा असं स्टॅच्यू बनवून ठेवला होता. खूप नॅचरल वाटत होता एकदम. नंतर मुलांनी जे पेट्स लव होतं तिथं मग वेगवेगळे प्राणी पक्षी त्यांचा आनंद घेतला.
मुलांना खेळण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी तिथं होत्या आणि त्याचबरोबर जे स्टॅच्यूज जे बनवलेले होते, जे हत्ती, परत झेब्रा आणि डायनॉसॉर, तर ते एवढे नॅचरल वाटत होते ना की मुलांना पाहता क्षणी ते आवडत होते आणि डायनॉसॉरला पाहून तर घाबरलेच आधी. पण खूप छान, म्हणजे ती बनवलेली कलाकृतीच खूप सुंदर होती. लाईट लावून चाला. ते एक गुहा बनवली होती त्यांनी, पण मुलं घाबरली त्यामध्ये जायला. मग म्हटलं जाऊ देत, आपण नेक्स्ट स्पॉट घेऊयात. या साहेबांची खासियतच ही आहे की पूर्ण बाजूनी झाडी आहेत आणि मध्ये 25 फूट खोलीचं हे पाणी आहे आणि एवढं प्रचंड जलाशय आहे ना, म्हणजे ह्याच्यामध्ये बोटिंग वगैरे करतात आणि इथून ह्या टोकापासून त्या टोकाला झिप लाईन आहे. तर आम्ही सकाळी लवकर गेलतो तर माहीत नव्हतं की हे बोटिंग सेफ आहे की नाही, कारण की आमच्यासोबत छोटे 2 मुलं होते. म्हटलं बघूयात नंतरच, मग तोपर्यंत दुसरेवरचे स्पॉट आपण फिरून येऊयात. तर हा वरती होता सनसेट व्ह्यू. आता आम्ही सकाळीच एवढ्या लवकर गेलो तर सनसेट व्ह्यू बघण्याचा काही चान्सच नव्हता, पण म्हटलं चला आता आलोयच तर बघून येऊयात वरती. तर आई एवढ्यावरती चढून आल्यात, मला विशेषच वाटलं. त्यांच्या गुडघा आणि टाच, मी मागचा व्हिडिओ बघितलाच असेल, त्यांच्या गुडघा आणि टाचेला आराम मिळाला, त्याच्यामुळे ते एवढं चढू शकलात. आणि मग आम्ही वरती आलो, थोड्या वेळ निवांत बसलो, पाण्याची बॉटल, खायला आणलेल्या गोष्टी खाल्ल्या आणि म्हटलं चला आता नेक्स्ट स्पॉट. संपूर्ण साहेबांच्या एरियामध्ये आम्हाला सगळ्यांना आवडलेलं, म्हणजे अडल्ट्स आणि छोटे सगळ्यांना आवडलेला स्पॉट म्हणजे तो हा होता पीस पार्क. तर नावाप्रमाणेच एवढी शांतता इथं होती आणि एकदम निवांत, हिरवळ पण एकदम मस्त. इथं आपण नाही का फॅमिली पिकनिक टाईप जरी गेलो ना तरी एकदम शोभेल असं हे वातावरण होतं. एक कांक्रिय डॉक्टर किंवा मॅडम शिवबाबांचे भक्त असणार आहेत, कारण की इथे ठिकठिकाणावर ना ओम शांतीचे भवन होते की इथं त्यांच्या मीटिंग्स वगैरे किंवा ते ध्यान त्याच्यासाठी केलेले सेक्शन्स होते. त्याच्यामुळे ह्याला नाव मे बी पीस पार्क दिलं असावं आणि त्याच्यामुळेच इथे शांतता पण होती. पीस पार्क नंतर होतं बटरफ्लाय गार्डन आणि ह्या बटरफ्लाय गार्डनमध्ये त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची फुलं लावली होती, झेंडू वगैरे सर्व प्रकारची फुलं. आणि मग काय, फुलं असले म्हणजे सुगंधित फुलं म्हणजे तिथं बटरफ्लाय असणारच. आणि मग त्याला नाव दिलं बटरफ्लाय गार्डन. म्हणजे किती ना विचार करून काही काही कॉन्सेप्ट ह्या आनंदवनात बनवल्या.
आमचा सगळा एक सर्कल कंप्लीट झाला फिरून आणि मग जेव्हा आम्ही पाण्याजवळ आलो तेव्हा पाहिलं की खूप लोक आले होते आणि ते आता बोटिंग करत होते. तर म्हटलं चला आपण पण करूयात बोटिंग. मग त्यांना आधी करून दिलं आणि मग म्हटलं आम्ही पण नंबर लावूयात. आणि हे बोटिंग आतमध्ये फ्री आहे, म्हणजे बाहेर आपण जे 150 रुपये भरले त्याच्यामध्येच हे बोटिंग पण येतं. तर झिपलाईन पण तिथे अवेलेबल आहे. पण मला हे बोटिंग खूप जास्त आवडलं, म्हणजे सगळं फिरलो आणि जर बोटिंग नसतं केलं तर नंतर वाईट वाटलं असतं. पण शेवटी का होईना लोक आली आणि एकाचं करताना पाहिलं की, कारण की हे सेल्फ पेडलिंग होतं. तर म्हटलं की एकाचं पाहूयात आधी कसं काय होतं आहे आणि मग आपण जाऊयात. तर आम्हाला ते इझी वाटलं आणि मग आम्ही स्टार्ट केलं. तर ह्यांनी आणि सोनूदानी पेडलिंग केलं आणि ते इझी होतं पेडलिंग, एवढं पण हार्ड नव्हतं. ते मॅनेज झालं आणि मग काय आम्ही खूप छान आनंद घेतला. अंत भला तो सब भला तसं झालं. हे आम्ही नव्हतो करणार ना बोटिंग, पण शेवटी केलं येताना. त्याच्यामुळं असं वाटलं की ते 150 रुपये जे भरले होते ते वर्थ इट आहेत. कारण की एवढं सगळं आम्ही फिरलो आणि त्याला टाईम पिरियड दिवसभर, म्हणजे तुम्ही सकाळी आणि संध्याकाळपर्यंत तुम्ही तिथे थांबू शकता आणि तुम्हाला हे पाण्याचं वगैरे हे बोटिंग फ्री त्यामध्ये. तर ते 150 रुपीज काहीच नाही आहे आपल्या मुलांच्या शनिवार रविवारसाठी. कोणताही एक दिवस पकडून जर आपण आलो तर आम्हाला तर सायमन खूप आवडलं. तर हा होता सायबनचा मिनी व्लॉग. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अधूनमधून व्हिडिओजला आणि अधूनमधून चॅनलला भरभरून प्रेम द्या. धन्यवाद. भेटूया लवकरच नवीन व्लॉगमध्ये.